शिर्या आहेस का रे घरात? जरा बोलायचं होतं तुझ्याशी. माधवरावांनी त्यांच्या खालच्या फ्लॅटमध्ये राहत असलेल्या श्रीकांतला इंटरकॉमवरून विचारलं. अहो आजोबा, या की, रिकामच बसलोय. काही अर्जंट असेल तर मी येऊ का वर? श्रीकांतने काळजीने विचारलं. नाही, तसं काही अर्जंट नाही, मीच आलो खाली. आजोबा, बरं या, मी वाट पाहतो, असं म्हणून श्रीकांतने फोन ठेवला. मालतीबाई देवघरात पूजा करत होत्या. देवघराचं दार लोटलेलं होतं. माधवरावांनी देवघरात प्रवेश केला. मालतीबाई पूजेत मग्न होत्या. त्यांनी दारातूनच मालतीबाईंना आवाज दिला. अहो ऐका, मी जरा खाली आपल्या शिर्याकडे जाऊन येतो. माझं थोडं काम आहे त्याच्याकडे. मालतीबाईंनी बसल्या जागेवरून तोंडात स्तोत्र पुटपुटत मानेने होकार दिला. माधवराव मग लगबगीने बाहेर आले. त्यांनी पटकन आपल्या बंडीवर सदरा चढवला, केस ठीकठाक केले आणि पायात चप्पल सरकावून लिफ्टची वाट न बघताच पायऱ्यानेच श्रीकांतच्या फ्लॅटमध्ये निघाले. त्यांना बहुधा काहीतरी घाई होती. त्यांनी शिर्याच्या फ्लॅटचं बेलचं बटन दाबले. शिर्याने स्वतः दार उघडले. आज शनिवार असल्याने त्याला सुट्टी होती. या आजोबा, बसा. त्यांच्या हातात पाण्याचा ग्लास देत त्याने शराला, म्हणजे त्याच्या बायकोला, आवाज दिला. शरा, माधव आजोबा आलेत, जरा चहा टाकतेस का? आजोबांच्या समोरच्या सोफ्यावर बसत तो म्हणाला. बोला आजोबा, काय काम आहे? काय विशेष? काही विशेष नाही, जरा तुझ्याशी बोलायचं होतं. म्हणजे जरा काम होतं तुझ्याकडे, आजोबा अडखळत बोलले. तेवढ्यात शरा बाहेर आली. आजोबा, तुम्ही एकटेच? आजी कुठे? ती पूजा करते म्हणून मुद्दाम मी पटकन आलो. माझं जरा एकट्याचंच काम आहे. तिला काही सांगायचे नाही आहे. ते दोघेही गोंधळले. आजीला न सांगता आजोबांचे असे काय काम असावे? बरं शिर्या, जरा अजून पाणी देतो का रे? आधीच अर्धा ग्लास पाणी संपवून त्यांनी पुन्हा पाणी मागितलं. पाणी दिलं तसं त्यांनी ते ही घटघट पटकन संपवलं. शिर्या आणि शरा जरा आश्चर्याने बघत होते. आजोबा जरा अस्वस्थ दिसत होते. शराने आत जाऊन चहा आणला. आजोबाकडे चहा दिला. तसा त्यांनी तो चहा बशीत ओतून एक शब्दही न बोलता पिऊन टाकला. नक्कीच काहीतरी होतं जे त्यांना शिर्याला सांगायचं होतं. त्यांनी चहा संपवला तसा ती कपबशी शराने त्यांच्या हातातून घेतली. त्यांच्या हातापायाची अस्वस्थ थरथर आणि बोलण्यातला कंप स्पष्ट दिसत होता. नक्कीच त्यांना काहीतरी दडपण होते. शिर्या आपल्या जागेवरून उठला आणि त्यांच्या शेजारी जाऊन बसला. त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि तो हलकेच थापटत शिर्या आश्वासक शब्दात म्हणाला. आजोबा, काय झाले? काही त्रास होतोय का? आजीला काही त्रास आहे का? काय झाले नेमकं? जरा शांत व्हा आणि स्पष्ट सांगा. कसलीही चिंता करू नका, मी आहे. बोला, काय झाले? आजोबांचे ओठ कोरडे पडले होते. एवढं पाणी आणि चहा पिऊनही त्यांचा घसा कोरडा ओढला होता. त्याच्या घशातून शब्दच निघेना. शिर्याने त्यांना शांत होऊ दिलं. त्यांचा हात अजूनही त्याच्या हातात होता. आजोबा बोलावे की न बोलावं या संभ्रमात होते, हे शिर्याला आणि शराला जाणवत होतं. त्यांची ती अवस्था बघून शराही तिथेच बसली. त्या दोघांनीही अजिबात घाई केली नाही. आजोबांना शांत होऊ दिलं. जरा वेळ गेला. आजोबा जरा खाकरून नीट बसत शिर्याकडे वळत जरा अडखळत म्हणाले. शिर्या, मला जरा पैसे हवे होते रे. ते ऐकून शिर्या आणि शरा यांना एकदम हुश झालं. एवढीशी ती गोष्ट? अहो एवढंच ना, देतो की, त्यात काय एवढं? किती देऊ? शरा, माझी पर्स आणतेस का प्लीज? एवढी छोटी गोष्ट, पण आजोबा त्यासाठी अस्वस्थ झाले होते. हे बघून दोघांनाही हसूही आलं. काही टेन्शन नाही हे समजून त्या दोघांना हायसी वाटलं. शरा पर्स आणायला आत निघाली तसे आजोबा तिला थांबवत पुढे म्हणाले. अरे शिर्या, ऐक ना, मला जरा जास्त पैसे हवेत. जास्त म्हणजे किती जास्त? शिर्याने काळजीने विचारलं. शराही उत्सुकपणे पाहू लागली. आजोबांच्या तोंडून काही शब्द फुटेना. शिर्याने पुन्हा विचारलं. आजोबा, तब्येत बरी आहे ना? आजीला काही झालं का? काही टेन्शन आहे का? काय ते स्पष्ट सांगा. नाही, कुठलेच टेन्शन नाही. कोणाला काहीही झालेलं नाही. पण मला पैसे हवेत जास्त. आजोबा जरा अगतिकपणे म्हणाले. काही हरकत नाही, नक्कीच देतो. पण आजोबा, किती ते तर सांगा. 2 लाख. आणि हे तुझ्या आजीला सांगायचं नाही. आजोबा पटकन बोलून गेले. काय? दोघेही जवळपास किंचाळले.
त्याच किंचाळण पाहून आजोबा पटकन उठत म्हणाले, अरे शिर्या, ऐक, असं एकदम घाबरू नको. नसेल तर नसू देत, पण तू टेन्शन घेऊ नको. आजोबा तुम्ही बसा, जरा बसा. आपण जरा शांतपणे बोलू. पैशाचा नाही प्रश्न, मी देतो. पण एकदम एवढी मोठी रक्कम म्हणून जरा घाबरलो. तो जरा शांत होत पुढे म्हणाला, आजोबा पुन्हा विचारतो, काही झाले का? आणि तुमच्याकडे तर एवढे पैसे आहेत. अहो, मागच्या महिन्यात तर तुम्ही माझ्या बँकेत 5 लाखाची एफ.डी. केलीत. माफ करा मला, पण एकदम एवढे पैसे? चिंता म्हणून विचारलं. ते एफ.डीचे माहीत आहे रे, पण मला आजच हवेत. तेही आत्ताच. आज उद्या नेमकी बँक बंद, म्हणून तुला विचारलं. तुझ्याकडे नसतील राहू दे, उगाच टेन्शन घेऊ नको. तसं नाही आजोबा, पण घरात एवढे पैसे कोण ठेवतं? तुम्हाला चेक देऊ का? नाही रे, मला रोख हवेत आत्ताच. आजोबा आता जरा नॉर्मल होत ठामपणे म्हणाले. 5 मिनिटं कोणीच काही बोलेना. आता लगोलग 2 लाख कसे आणणार? आजोबांचा नातू निखिल, या शिर्याचा बालपणापासूनचा चांगला मित्र. निखिलचे आईबाबा त्याच्या लहानपणी अपघातात गेले आणि निखिलचे सर्व संगोपन त्याच्या या आजी आजोबांनी केले. निखिल आपल्या बायकोबरोबर नोकरीमुळे परदेशी राहत होता. तसा त्याचा रोज फोन असायचा. आपल्या या वयस्कर आजी आजोबांची काळजी करायचा, त्यांच्याशी बोलायचा. निखिल शिर्याकडून वेळच्या वेळी सर्व अपडेटही घ्यायचा. गरज नसतानाही नित्यनेमाने पैसेही पाठवायचा. सगळे मेडिकल रिपोर्ट स्वतः बघून तेथून सर्व डॉक्टरांच्या संपर्कात असायचा. डॉक्टरांशी थेट बोलायचा. शिर्याही त्यांना अगदी आपले आजी आजोबा असल्यासारखं हवं नको ते बघायचा. तसं सगळं आलबेल होतं. आजी आजोबा ठणठणीत होते. त्यांचा तसा कोणाला काही त्रास नव्हता. आजी आजोबा दोघांनाही पेन्शन मिळत होती. आर्थिक स्थितीही उत्तम होती. कुठलं कर्ज नाही, हप्ता नाही, कुठलं दुखणं नाही, खुपणं नाही. आणि म्हणून आजच एवढे पैसे एकदम लागायचं तसं काही कारण नव्हतं. निखिल फोन करावा का, शिर्याच्या डोक्यात विचार आला. पण त्याने तो लगेच झटकला. उगाच तो टेन्शनमध्ये यायचा आणि तिथून तो परत फोन करून आजोबांना विचारायचा. आणि मग पुढच्या वेळी आजोबांचा त्याच्यावर विश्वास राहिला नसता. आजोबा, एक काम करूयात का? माझं क्रेडिट कार्ड देतो. त्यावर असतील 2 लाख. हो, पण ते कसं वापरायचं मला नाही रे कळत. अहो, मग मी येतो ना सोबत. कुठं जायचं सांगा, लगेच गाडी काढतो. आजोबांनी क्षणभर विचार केला आणि ते उठले. अरे शिर्या, असू दे, तुला उगाच त्रास. आजोबांना त्याला न्यायचं नव्हतं. शिर्याने ते ओळखलं. आजोबा थांबा, एक काम करू. तुम्ही हे कार्ड घेऊन जा. मी सांगतो तसं करा. मी शिकवतो तुम्हाला. आजोबांचा चेहरा खुलला. आजोबांनी सर्व समजून घेतले आणि कार्ड घेऊन खुशीत बाहेर पडले. शिर्या, सोमवारी बँक उघडली की तुझे पैसे देतो बरं का तुला. पण तुझ्या आजीला यातलं काही सांगू नको बरं का? आजोबा जाता जाता म्हणाले. ठीक आहे आजोबा, सावकाश जा. त्यांना निरोप देत जरा काळजीनं तो उत्तरला. कार्ड घेऊन आजोबा सरळ स्वतःच्या घरी न जाता बाहेर पडले. इकडे शिर्या आणि शरा चिंतेत होते. कार्ड नेले, पैशाची चिंता नव्हती, पण उगाच त्यांची कोणी फसवणूक करू नये, ते कुठं अडकू नये याचा त्यांना घोर लागला होता. बरं, घरात काही सणवार पण नव्हता. वाढदिवस म्हणावं तर मागच्याच आठवड्यात आजीचा वाढदिवस झाला होता. त्याने स्वतः केक आणला होता. लग्नाचा वाढदिवस म्हणावं तर तोही मागच्या महिन्यात साजरा झाला होता. मग आजोबांना एवढे पैसे कशाला हवे असावे बरं? आजोबा काही अगदीच उचलून एवढे कोणाला दानधर्म करण्यातले नव्हते. एका तासात त्याच्या मोबाईलवर 2 लाखाच्या कार्ड स्वाईपचा मेसेज झळकला. तसा तो चक्रावला. त्याच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव झळकले. निखिलला फोन करावा का? त्याच्या डोक्यात पुन्हा विचार आला, पण तो थांबला. नको, आपण वाट पाहू. उद्याचा दिवस जाऊ देत, सांगतील आजोबा स्वतःहून. आजोबा पैसे असे उगाच वाया घालवणार नाहीत. वापरले काय हो कार्ड आजोबांनी? आला का कार्ड स्वाईपचा काही मेसेज? शराने विचारलं. तसं त्याने नाही, अजून काही नाही असं मुद्दाम खोटं सांगितलं. उगाच तिला आणखी टेन्शन नको. आज रात्री सहज गप्पा मारायला म्हणून जाऊयात आजोबाकडे असं त्याने शराला सांगितलं. कधी कधी विकेंडला रात्रीचं जेवण झालं, मुलं झोपली की हे दोघे या आजी आजोबांकडे सहज गप्पा मारायला जायचे. मग कॉपी व्हायची. त्याचबरोबर पत्त्याचा डाव असं ते नेहमीच करायचे.
रात्रीचं जेवण झालं तसं ते वरच्या फ्लॅटवर गेले. त्यांनी बेल वाजवली पण दार काही उघडलं नाही. 5-10 मिनिटं गेली. त्यांना टेन्शन यायला लागलं. घरातले दिवे तर चालू दिसत होते. त्याने पुन्हा बेल वाजवली. 5 मिनिटांनी दार उघडलं गेलं. आतलं दृश्य पाहून ते हेलावून गेले. आजोबा अगदी कोट टाय पॅन्ट घालून अगदी अप टू डे आणि आजी नऊवारी साडीत. समोर टेबलवर केक ठेवला होता. त्या दोघांना काही संदर्भ लागेना. वाढदिवस तर होऊन गेले पण आज हे काय? अरे शिर्या, अगदी वेळेवर आलास बघ. अरे आज तुझ्या आजीचा वाढदिवस. शरा, आत्ताच केक कापलाय. त्यांनी केक त्या दोघांना डिशमध्ये दिला. बाजूलाच औक्षणाचं ताट पण दिसत होतं. दोघेही स्तब्धपणे हे बघत होते. त्यांच्या तोंडातून शब्द फुटेना. वाढदिवस तर होऊन गेलेला, मग आज हे काय? अगं शरा, इकडे ये. हे बघ, तुझ्या आजोबांनी आज काय दिले मला वाढदिवसाला. आजींनी शराला जवळ बोलावलं. शिर्या, थँक्यू रे. आज तुझ्यामुळे माझं काम झालं. अरे काय झालं ते सांगतो. आज सकाळी मी किचनमध्ये चहा करत होतो. ही बाल्कनीत पेपर वाचत बसली होती. मी चहा घेऊन आलो. बघतो तर काय, तर त्या पेपरमध्ये एका जाहिरातीवर ही आपला हात धरतरत फिरवत होती. हिऱ्याच्या पुड्या होत्या त्या. अरे ही लग्न करून आली तेव्हा मी सहज आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला तिला काय हवंय म्हणून विचारलं होतं. तर ही निरागसपणे हिऱ्याच्या कुड्या हव्यात म्हणाली. मी त्यावेळी चौकशी तेव्हाच समजलं की आपल्याला उभ्या जन्मात एवढ्या महागड्या कुड्या घेणं शक्य नाही. मी ते विसरून गेलो. पण आज तिला त्या जाहिरातीमधल्या कुड्यावरून हात फिरवताना पाहिलं आणि डोक्यात टूप पेटली. म्हटलं आज तिने तिचा वाढदिवस, कोजागिरी पौर्णिमा, दिवसही चांगला. मनात म्हटलं हिला सरप्राईज म्हणून हेच गिफ्ट देऊयात. म्हणून पैसे हवे होते. आजोबांनी विश्लेषण केलं तसं शिर्याला हुश झालं. त्यांचं मन गहिवरून आलं. या वयातही एवढं प्रेम. हिऱ्याच्या कुड्या हातात घेऊन कौतुकाने पाहत आजी हे सर्व ऐकत होत्या. त्यांचा चेहरा अक्षरशः उजळला होता. इतक्या वर्षाचं त्यांचं स्वप्न आज पुरं झालं होतं. एक समाधान, एक तृप्तता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आजी एवढ्या आणल्यात आजोबांनी प्रेमाने, तर जरा आम्हाला घालून तर दाखवा, शिर्या मुश्किलपणे म्हणाला. आजोबांचा चेहरा उजळला. छे, आता कुठं? आता हळदी कुंकू लावून देवघरात ठेवते, नंतर घालते सावकाश कधीतरी. आजी उगाच वेळ मारून नेत म्हणाल्या. तसे आजोबा तावातावाने आजीकडे बघत म्हणाले, असं कसं? आज तुझा वाढदिवस, इतक्या वर्षाची तुझी इच्छा होती ना, आता तुला घालावंच लागेल. थांब मीच घालतो. असं म्हणत आजोबा आजीच्या जवळ पोहोचले सुद्धा. शराच्या हातून त्यांनी त्या कुड्या घेतल्या आणि आजी नको नको म्हणत असताना ते तिच्या कानात घालू लागले. त्या दोघांचे प्रेमळ लटके बोलणे सुरू होते. शरा आणि शिर्याने एकमेकाकडे पाहिलं आणि फक्त डोळ्यांनी एकमेकांना इशारा केला. दोघेही उठले आणि गुपचूप कुठलाही आवाज न करता मुख्य दरवाजा लावून घेत बाहेर आले. दरवाजा अलगद लावून घेताना आजी आजोबांचा प्रेमळ संवाद त्यांच्या कानी पडत होता. शिर्याने दरवाजा ओढून घेतला आणि तिथेच क्षणभर उभा राहिला. त्याने आपल्या डोळ्यावरचा चष्मा काढला आणि हलकेच आपले डोळे पुसले. शरानेही आपले डोळे टिपत त्याला म्हटलं, चल घरी जाऊयात. ते पायऱ्यांनी खाली आले. मन भारावून गेल्याने पायऱ्या उतरताना त्यांचे एक एक पाऊल कित्येक किलो वजनाचे झाले होते. आयुष्याचा फार मोठा धडा आज ते दोघेही शिकले होते. आज त्या दोघांचे नाते अधिकच दृढ आणि प्रगल्भ झाले होते. कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.